आता योजनांकडे येऊयात आपण की बरं. जनधन योजनेमुळे मोठ्या प्रमाणावरती महिलांची बँक खाती तर उघडली गेली. हो. आर्थिक निर्णयांमध्ये महिलांचा सहभाग वाढण्यासाठी आर्थिक समावेशन किती महत्त्वाचं ठरलं यातून? खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. कारण की बघा, जनधन योजनेमार्फत महिलांना शून्य म्हणजे काही बँकेत बॅलन्स नसले तरी पैसे भरले नाही तरी त्यांचं अकाउंट बँकेचं ओपन झालं. शिवाय त्यांना डेबिट कार्ड मिळालं म्हणजे काही पैसे न भरता. त्यामुळे खूप साऱ्या महिलांनी, लाखो महिलांनी जनधन योजनेचे कार्ड काढले. आता कसं झालं, बचतीचा मार्ग खुला झाला आणि दुर्दैवाने आजही ग्रामीण भागामध्ये नाही, शहरी भागात सुद्धा वस्ती पातळीवर असं दृश्य दिसतं की दिवसभर कष्टकरी महिला कष्ट करते, पण असं दुर्दैवाने म्हणावं लागतंय की तिच्या घरात कोणी व्यसनाधीन व्यक्ती असेल तर त्या पैशाचा म्हणजे विनियोग ती स्वतः नाही करू शकत, तिच्या हातून हिसकावून घेतले जातात पैसे. आता कसं, जनधन योजनेमार्फत तिच्याच नावावर बँक अकाउंट तिने खोलल्यामुळे पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी ती असणं गरजेचं आहे. तिच्या हक्काचे पैसे कोणी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे कसं होतं ना की तिची जी बचत आहे ती स्वतःसाठी उपयोगात आणू शकते. आणि दुसरं असं की त्या योजनेच्या मार्फत म्हणजे जनधन योजनेच्या मार्फत जे काही सरकारी पैसे येतात, जसं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे किंवा गॅसची सबसिडी आहे किंवा पीक विमा योजना आहे, तिच्या खात्यात थेट येतात. त्यामुळे त्या पैशाचा विनियोग कसा करावा, काय करावं याचा निर्णय ती घेऊ शकते आणि आर्थिक घेतला जातो. साक्षरतेचं एक पहिलं महत्त्वाचं पाऊल असं म्हणता येईल का? कारण की आधी समजा तुमच्या हातामध्ये पैसे जरी असतील तरी ते पटापट खर्च होऊ शकायचे, पण आता जेव्हा ते बँकेमध्ये असतात त्यानंतर काय काय करायचं आहे किंवा योजनांचे जे पैसे येतात त्यांचं नियोजन कसं करायचं, ही एक आर्थिक साक्षरता देखील यातून पुढं जाते. हो. आणि कसं आहे ना, बचत गट ज्यावेळी एखादी महिला बचत गटाची सदस्य होते आणि म्हणजे ती अतिशय कार्यशील असेल म्हणजे ॲक्टिव्ह असेल त्या बचत गटाच्या माध्यमात, त्यांचा जो गट असतो त्यांना आर्थिक साक्षरतेचं प्रशिक्षण दिलंच जातं. आणि कसं आहे की बचत गटाचे वेगवेगळे उपक्रम असतात, शिबिरं असतात किंवा सरकारी योजनांमार्फत त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्याद्वारे त्यांना कळतं बरोबर की कसं पैशाचा विनियोग करायचा. आणि कसं आहे, महिलांचं कसं असतं ना की एक गट असेल आणि एखादी महिला जर प्रगती करत असेल तर ते जसं म्हटलं जातं की अरे महिलांची शत्रू आहे, तसं काही नाही आहे. उलट बचत गटातल्या महिला एकमेकींना आर्थिक साक्षरतेमध्येही मदत करतात. कौटुंबिक काही समस्या असतील तर बचत गटांचा म्हणजे गट असतो, त्या दबावाने एखाद्या महिलेवर जर अत्याचार होत असेल तर त्या महिला दबाव टाकून तो अत्याचार दूरसुद्धा करतात. त्यामुळे एक आर्थिक आणि सामाजिक साक्षरता या माध्यमातून निर्माण झाली आहे. योगिताजी, ड्रोन दीदीसारखे उपक्रम काही वर्षांपूर्वी कोणाच्या कल्पनेत पण नव्हते. हो हो. आज ग्रामीण भागात